आजकाल चाई लागण्याची समस्या ही खूप झपाट्याने वाढत चाललेली आहे. आता असं बघायला मिळतं आहे की लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत अनेक रुग्णांना अचानक असं समजतं की एखाद्या पॅचमधनं त्यांचे केस निघून गेलेत आणि तिथे एक गोलाकार चकती निर्माण झाली आहे. तिथे कुठलाही एकही केस त्यांना दिसत नाही आणि असं बघत बघतच काहीच दिवसांमध्ये ती चाईचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात ते वाढत जातं. म्हणजे अशा खूप रिंग्स त्यांच्या केसांमध्ये त्यांना दिसायला मिळतात आणि शेवटी असं होतं की पूर्णच डोक्यावरची केस निघून जातात. तर चाईमध्ये असे 3 प्रकार मुख्यतः बघायला मिळतात. एक असतं ॲलोपेशिया एरियाटा, एक असतं ॲलोपेशिया टोटॅलिस आणि एक असतं ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस. ॲलोपेशिया एरियाटामध्ये काय होतं, एका पर्टिक्युलर पॅचमधलेच केस निघून जातात. हे एक किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकतात. तेच ॲलोपेशिया टोटॅलिस, जेव्हा आपण ॲलोपेशिया टोटॅलिस म्हणतो तेव्हा डोक्यावरचे पूर्णच केस त्यामध्ये निघून जातात. हा एक ऑटो इम्युन डिसीजमध्येच मोडला जातो. तसंच तिसरा प्रकार म्हणजे ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस. यामध्ये पूर्णच शरीरावरचे केस निघून जातात. ही एक गंभीर समस्या असून यावर होमिओपॅथीने मात मिळवू शकतो. असे अनेक रुग्ण आपण होमिओपॅथीने पूर्णपणे बरे केलेले आहेत. जर तुम्हाला ॲलोपेशिया सारखं कुठलाही आजार असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या द हिलिंग सेंटर होमिओपॅथीला संपर्क साधू शकता आणि एक चांगला उपाय यामध्ये मिळवू शकता.